मित्रांनो, हा बघा 11 मार्च 2026चा हा शासन निर्णय आहे. ज्यामध्ये शासनाने काय निर्णय घेतलेला आहे, तर राज्यामध्ये एकूण 11 अप्पर जिल्हाधिकारी पदे निर्मिती करण्यास शासनाला मान्यता दिलेली आहे. म्हणजेच 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय ही नवीन निर्माण केली जाणार आहेत. तर बघा, नागरी परिक्षेत्रामध्ये वाढलेली लोकसंख्या असू दे, जिल्हा तालुक्यांमध्ये दूरच्या भागातील जनतेस तातडीने आणि नजीकच्या ठिकाणी सेवा उपलब्ध व्हाव्यात, तसेच सद्यस्थितीत जिल्हा तसेच तहसील कार्यालयामधील कामकाजाचा वाढता व्याप या सर्व बाबीचा विचार करून आवश्यकतेनुसार राज्यात अप्पर जिल्हाधिकारी पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आणि त्याद्वारे शासनाने आता काय निर्णय घेतलेला आहे, तर अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे शासकीय वसुले, गौण खनिजे, नगर परिषदा व ग्रामीण भागातील जमिनीचे व्यवस्थापन, जमाबंदी, जमीन सुधार विधिविधानांची अंमलबजावणी, ग्रामपंचायत व नोंदणी अधिनियम विषयक बाबी, महसूल अधिनियमाखालील अपिले, गावठाण विस्तार, भूसंपादन, बेघर भूमिहीनांचे घरकुल, प्रकल्प बाधित व पुनर्वसन, जिल्हा परिषद व पंचायत समिती विषयक असे एकूण 39 विषयांचे कामकाज, तसेच शेती महामंडळ, जमीन वाटप, कृषी गणना, विविध जमीन विक्री मंजुऱ्या, परवानग्या, पीक पैसेवारी, अतिक्रमण कारवाई, डाटा बँक अद्ययावत, राजशिष्टाचार विषयक जबाबदाऱ्या येतात. आणि दुर्गम व आदिवासी बहुल तालुके, वाढता भौगोलिक व्याप व लोकसंख्येमुळे कामाचा भार वाढल्यामुळे आणि नागरिकांचा वेळ खर्च टाळण्यासाठी राज्यामध्ये आता अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील S25 या वेतन श्रेणीमधून 11 नवीन पदे निर्मिती करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. याचबरोबर शासनाने काय केलेलं आहे, तर बघा, या प्रत्येक कार्यालयामध्ये एकूण 13 पदे निर्मिती म्हणजेच 143 पदे निर्मिती करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. आता आपण बघूया की कोणकोणते ही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण केली जाणार आहेत. तर बघा, इथे ठाणे आहे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि नागपूर अशा एकूण 11 नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय ही स्थापन केली जाणार आहेत.